लग्नानंतर 2च महिन्यात श्वेताला बाळाच्या आगमनाची चाहूल लागली आणि घरातले सगळे खुश झाले. देशमुखांचे घर म्हणजे 8-10 माणसांचे मोठे कुटुंब. त्यात श्वेता ही मोठ्या काकाची पहिलीच मोठी सून. लहान काकाची मुले सुद्धा आता 12-13 वर्षांची होती. छोट्या अमेयानंतर या घरात लहान असे कोणीच नव्हते. त्यामुळे खूप वर्षांनी त्या घरात पुन्हा पाळणा हलणार होता. आजे सासूला नात सुनेच्या गरोदरपणात जणू नव्याने तरतरी आली. आजीला गर्भसंस्काराचे बरेच ज्ञान होते. सोबत तिला आयुर्वेदिक औषधांची बरीचशी माहिती होती. तिचा आजीचा बटवा आता नात सुनेला एखाद्या खजिन्यासारखा वाटू लागला. आजी रोज न चुकता सकाळ संध्याकाळ रामरक्षा, मारुती स्तोत्र, इतर काही आध्यात्मिक वाचन सुनेकडून करून घेत. रोज सकाळी उगवत्या सूर्याचे दर्शन घ्यायचे. गरोदरपणात गरजेची काही आसने, सोबत पंचामृत, अजून काही पौष्टिक काढे, खाण्यापिण्याच्या वेळेचे नियोजन, असेच काही बाही गरोदरपणाचे डोहाळे पुरवत आजी आणि घरातली इतर माणसे श्वेताला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत. तिला जपतही होते. तीही न कंटाळता बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सांगितलेले सारं काही मनापासून करत होती. यथावकाश 4 महिन्यानंतर त्या माऊलीला गर्भातल्या बाळाची हालचाल जाणवायला लागली आणि अत्यानंदाने ती हरखून गेली. बाळपण मोठा लबाड होता. आईचे वाचन चालू झाले की एकदम शांत व्हायचा. जणू तो आतमध्ये बसून एकाग्रतेने सारं काही ऐकत असावा. हल्ली तिला हे जाणवत होते की रामरक्षा म्हणत असताना बाळ अगदी शांत असायचे. तिने हा अनुभव घरात सगळ्यांना सांगितला. आजे सासू म्हणाली, दिवसातून जितक्या वेळा ऐकता येईल तितके ऐकत जा. उदरात जाणवणाऱ्या बाळाच्या हालचाली आणि मातृत्वाचे हे अनोखे सोहळे श्वेता अगदी आनंदाने अनुभवत होती. श्वेताचे 9 महिने भरले आणि योग्य वेळी ती बाळंत झाली. छान गुटगुटीत मुलगा झाला. सगळे आनंदी झाले. आजे सासू आणि श्वेताची आई तिच्यासोबत दवाखान्यात राहिल्या होत्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाळ अचानक रडायला लागले. खूप वेळ झालं तरी काही शांत होईना. डॉक्टर पण तपासून गेले. त्याला भूक लागली असावी म्हणून श्वेताने त्याला दूध सुद्धा पाजले. सगळे उपाय करून झाले पण तो काही रडायचं थांबेना. बाळाने रडून रडून हॉस्पिटल अगदी डोक्यावर घेतले. श्वेता, तिची आई आणि आजेसासू काय करावे न कळून त्याला पाळण्यात घालून झोका दे तर कधी हाताचा पाळणा करत हलवत झोपवायचा प्रयत्न करत असे नाना प्रकारे उपाय करत होते. पण तरीही त्याचे रडणे काही थांबेना. त्याचे काही दुखते आहे का ते पण चेक करून झाले. त्याच्या रडण्याने घराचे सुद्धा सगळेच दवाखान्यात आले. त्या तिघीही अगदीच हतबल झाल्या. त्याच्या रडण्यापुढे शेवटचा उपाय म्हणून आणि काय करावे ते न सुचल्याने आजे सासू मग घाबरून जोरजोरात रामरक्षा म्हणायला लागली. आणि काय आश्चर्य, हे ऐकताच बाळ रडायचे राहिले आणि शांत होऊन रामरक्षा ऐकू लागले. घरातले सगळे स्तब्ध झाले हे बघून. मग सगळ्यांच्या लक्षात आले की अगदी पहिल्या महिन्यापासून बाळाला हे सारे श्लोक ऐकायची सवय लागलेली आणि आज त्यात खंड पडला. बाळाची डिलिव्हरी संध्याकाळी 7च्या नंतर झालेली. त्यामुळे पहिल्या दिवशी काही जाणवले नाही. पण आज मात्र बाळाचा दुसरा दिवस होता आणि त्यामुळे बाळ रामरक्षा ऐकायची वेळ होताच रडायला लागले. मात्र आजीने घाबरून रामरक्षा म्हणायला सुरुवात केली आणि ते बोल बाळाच्या कानावर पडताच बाळ रडायचे थांबले आणि अगदी काही क्षणात ते शांत झोपूनही गेले. गर्भात असताना आजीने आईला लावलेल्या सवयी बाळाच्या इतक्या अंगवळणी पडल्या होत्या की त्याची वेळ होताच ते अपेक्षित असणारे ऐकायला बाळ आतुर झाले. पण काहीच ऐकायला नाही येत
हे बघून त्याने रडण्याचा कार्यक्रम चालू केला. खरंच किती सुंदर आहेत हे गर्भसंस्कार. काही संस्कार हे मुलांच्या बालवयातच मनावर रुजवणे गरजेचे आहे. त्यासाठी आईने थोडेसे कष्ट घेत काही सवयी अंगीकारल्या की जन्माला येणारी ही नवी पिढी निश्चितच सुसंस्कारी असेल, यात तीळमात्र शंका नसावी. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.